दुःखातून लवकर बाहेर पडण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. दुःखी असताना व्यक्तीने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करू नये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मनाविरुद्ध किंवा एखादी अनपेक्षित धक्कादायक घटना घडली की माणसाला दुःख होणे स्वाभाविक आहे. पण त्याच्या मुळात जाऊन कारण शोधल्यास त्या अवस्थेतून बाहेर यायला नक्कीच मदत होऊ शकते. दुःखी असताना बऱ्याच गोष्टी नकळत घडून जातात किंवा आपल्याकडून केल्या जातात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या दुःखात असताना कधीच करू नये. नंबर 1. दुःखात त्रासात असताना कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नये, तर शांत राहून विचार करूनच मग योग्य तो पर्याय निवडावा. नंबर 2. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा जास्त रडू नये. यामुळे तुमच्या आरोग्यावर खूप खोलवर परिणाम होतो. नंबर 3. कितीही दुःख झाले तरी व्यसनाच्या किंवा कोणत्याही नशेच्या अधीन होऊ नये. नंबर 4. आपले दुःख पटकन कोणाला सांगू नये. याला कारणही तसेच आहे. ज्या व्यक्तीजवळ आपण आपले दुःख व्यक्त करतोय ती आपल्याला समजून घेते की नाही हे त्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते. कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात. कोणी कोणाचे दुःख समजून घेऊ शकत नाही. हेच अंतिम सत्य आहे. त्या दुःखातून फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच खंबीरपणे बाहेर येऊ शकतात. नंबर 5. दुःखात असताना सकारात्मकतेसाठी स्वेच्छेने आपल्या आवडत्या देवाच्या, जेथे आपली श्रद्धा मनापासून असेल त्या देवाचा जप करावा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहावे. ज्या गोष्टीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होईल असे काही करू नये. जितका जास्त सकारात्मक विचार करता येईल तितका नक्की करावा. आता आपण दुःखात असताना काय करावे? नंबर 1. दुःखी असताना अशा आठवणींना उजाळा द्या ज्या तुम्हाला आनंद देतील. नंबर 2. दुःखात असताना कधीही देवाला किंवा नशिबाला दोष देऊ नये. देव त्यांचे कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत असतो. आपल्याला नक्की काय करायला हवे, आपण कुठे चुकत आहोत याचा विचार करून आपणच आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे. नंबर 3. शक्य असल्यास आनंदी संगीत ऐकावे. संगीत ही अशी एक गोष्ट आहे त्यामुळे आपण आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकतो. नंबर 4. दुःखात असताना आपल्या मनात येणारे विचार इतरांना सांगण्यापेक्षा आपल्या डायरीत लिहून ठेवा. शांत राहावे, चिडचिड करू नये. नंबर 5. दररोज व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे तुमचे मन फ्रेश राहील. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.